राजकीय पक्षांच्या भूमिका आपण जर पाहिल्या तर राजकीय पक्ष जे आहे हे महत्वाच्या प्रश्नावरती भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. मागे सुद्धा खोपर्डी आणि खोपर्डीच्या नंतर ओबीसी मराठा असे मोर्चे निघाले. त्याही वेळेस सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते. त्याच्यानंतर आताही आपल्याला सरळ दिसतंय की ओबीसी मराठा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. छगन भुजबळ यांनी मध्यंतरी बोलत असताना की 77 साली जशी नामांतराची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये झाली अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षातून भूमिका काय येते आणि कॉमन भूमिका काय येते याचे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यासहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे सेना असेल, या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही. उलट बोटचेपी भूमिका घेताना त्या ठिकाणी दिसतात आहेत. महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाहीत, तर हे पक्ष आपापल्या जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी म्हटल्यात येईल. ज्या ठिकाणी कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बीजेपी आणि उद्धव सेना अशी असताना विभागणी त्या ठिकाणी करता येईल. अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वणवा पेटू नये, लोकांचा वणवा पेटू नये या दृष्टीने आम्ही 25 तारखेपासून एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो आहोत. उद्या चैत्यभूमीपासून सुरुवात होईल. चैत्यभूमीपासून शिवाजी मंदिर जे आहे तिथे असणारं कोतवाल गार्डन आहे, कोतवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणारं 2 मिनिटं आम्ही असणारं स्थब्ध राहू आणि त्यानंतर पुढे ती असणारा पुण्याला फुलेवाड्या या ठिकाणी थांबणार आहे, साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि मुक्कामाला कोल्हापूरला जाणार आहे. एकंदरीत जे जिल्हे आम्ही कव्हर करणार आहोत ते कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, लातूर, त्याच्यानंतर उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, नांदेड नंतर असणारं यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना आणि बुलढाणा आणि औरंगाबाद या ठिकाणी आम्ही असणारं 7 किंवा 8 तारखेला आत्ताच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही असणारं 7 तारीख अशी धरली आहे त्याची सांगता करण्याची. औरंगाबादला दुपारी 12 वाजता जाहीर सभा त्याचा असणारा समारोप पावसाने 7 तारखेला होईल. एखाद्या दिवशी फारच जोरात पाऊस पडला
ते एक दिवस त्याच्यातला वाढू शकतो अशी परिस्थिती आहे. उद्देश आमचा हाच आहे की एका बाजूला ओबीसी हा प्रचंड घाबरलेला आहे आणि विशेष करून मायक्रो ओबीसी जो आहे तो घाबरलेला आहे. मागच्या 12 दिवसामध्ये लहान ओबीसी मधले 9 कार्यकर्त्यांवरती हमला झालेला आहे. काही जणांची म्हणजे नाभिक समाजाचे जे आहेत त्यांची दुकानं त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत. जी माहिती आमच्यापर्यंत येऊन पोहोचते ती लहान ओबीसी मधल्यांनी दुकानं उघडलेली आहेत किंवा व्यवसाय सुरुवात केलेला आहे. त्यांच्या दुकानावरती जायचं नाही, त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही, त्यांच्याबरोबर काहीही व्यवहार करायचा नाही असे आदेशही निघालेले आहेत. आणि मी असताना मानतोय की ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. तेव्हा या परिस्थितीतून एक शांततेचा मार्ग कसा निघेल, जरांगे पाटील यांनी असताना जी काही मागणी केलेली आहे, एक तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर आरक्षण काढून टाका अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये 31 कुणबी मराठा समाजाचे आमदार खासदार निवडून गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही 225 जागा निवडून आणणार, याच्याने परिस्थिती अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं, त्यांना ते पार्लमेंटमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही, आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली. आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका GR मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो GR चॅलेंज करण्यात आला होता. आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असणारा इंदिरा साहनीच्या केसमधला डिसिजन आहे. पण गव्हर्नमेंट GR प्रचार असा केला जातोय तो कधीही बदलता येतो, त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिघळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जाते. हा प्रचार आल्यामुळे ओबीसीमध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणारं आरक्षण हे GR मार्फत मिळालेलं आहे आणि उद्या 225 निवडून आणायचे जे आहेत ते 225 निवडून आले तर इथे रद्द करायचं आणि वरती केंद्राचं सरकार 15 मताच्या मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे 31 जणांचा वापर करायचा असा जो एक अंडरग्राऊंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसी मध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात निघाली आहे. तिला ॲड्रेस करायला आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामधलं सलोख्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा 14 दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो. अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये जी स्फोटक परिस्थिती, दंगलग्रस्त परिस्थिती
एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचं असणारं ही यात्रा काम करेल आणि त्याच्याच बरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमची असणारी ही यात्रा आहे. अनेक महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्या स्वतःहून येत आहेत, सामील होत आहेत. पक्षाच्या वतीने जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र दिलेलं आहे. जे विरोधी कॅम्पमध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्पमध्ये आहेत त्यांनाही आम्ही असं पत्र लिहिलंय की आपणही त्या ठिकाणी या. तेव्हा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे, जनजागरणाचा हेतू आहे. त्याला इथले पॉलिटिकल सिस्टम्स सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो. आपण आता विचार. शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया आली का तुम्हाला? कोणाकडूनच काही प्रतिक्रिया आलेली नाही. बाळासाहेब, ज्या पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील अशी मागणी करतात की ओबीसी मधूनच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का मराठा आरक्षणाच्या बाबतीत तो तुम्ही आल्यानंतर लोकांना देऊ शकता किंवा सत्तेत आल्यानंतर? आम्ही सरळ म्हणाल की सत्तेत आलं की आम्ही जे ज्यांच्या मागणी आहे त्यांच्या मागणीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कसं पुढे घेऊन गेलं पाहिजे ते आम्ही मांडू. बाळासाहेब, मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे, ओबीसी म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही आणि जरांगे म्हणतो की आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. हा सगळ्यात मोठा जो तेढ आहे हा राजकीय आहे. राजकीय लोक याला सगळं खतपाणी घालण्याचं काम करतात. सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे भरत आहे. या तेढेला कुठे ना कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का? दुसरी गोष्ट की राजकीय नेते तुमच्या सोबत नसल्यानं हा तेढ मात्र तसंच कायम राहील असं हे शक्य? माझं आमचं असं म्हणणं आहे की मी बघाशी तसं क्लासिफिकेशन केलेलं आहे. दुर्दैवाने पॉलिटिकल क्लासिफिकेशन 30 त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायलाच तयार. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे, मी जसं म्हटलं की कायस्थ ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण ह्या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची. तेव्हा नेतृत्व ज्यावेळेस स्वतःच्या समाजावरती येऊन टिकतं त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणारा कोणीच नाहीये. तुम्हाला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय, लोक मतदान देतील न देतील हा वेगळा भाग आहे, पण पक्षाच्या भूमिका काय त्या तर मांडा. द्यायचं की न द्यायची जरांगे पाटील यांची असणारी सरळ सरळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या. आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाहीये. 2 वेळा जाऊन देऊन झालेला आहे, कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे. तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा भाग आहे. आणि लोकांना मी असं म्हणेन या प्रश्नावरती त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत हे आवाहन मी करतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो काही प्रकार आहे बोगस कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारनं काही आकडेवारी तुम्हाला दिले का? तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय काही त्याच्या बाबतीत सरकार आम्ही असताना शासनाला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण 55 लाख कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत असं जे म्हणताय त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असा आहे त्याच्यामध्ये की कुणबी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे. आता यादीमध्ये असताना एकतर त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला नाही, किंवा तुम्ही जे आता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही, खाडाखोड करून केलेलं आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा. ते रद्द करा
आणि ज्यांचा अर्ज येईल की आम्हाला असणारं सर्टिफिकेट द्या, त्यांचाच अर्ज तुम्ही असणारा परस्यू करा ही आमची मागणी. बाळासाहेब, सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण 2 वेळा टिकलं नाही, ही जबाबदारी सरकारची होती, पण पॉलिटिकल डिफरन्सेस तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करतं असं वाटतं तुम्हाला? माझ्या सगळ्या गोष्टी मागणी करतात. Yes, please continue, sir. Yes, sir. हा, तर त्याच्यामध्ये असं आहे की कोर्टामध्ये टिकलं नाही न टिकलं हा वेगळा भाग आहे, पण तुमच्या पक्षाची भूमिका काय इथं मांडा. आरक्षणाच्या संदर्भात किंवा जरांगे पाटील यांची मागणी जी आहे त्या मागणीच्या संदर्भात तुमची भूमिका काय ही पहिल्यांदा स्पष्ट करा. निवडणुकीच्या तोंडावरती ही यात्रा काढताय. विधानसभेमध्ये वंचित आम्हाला फक्त दोन्ही बाजूने बसणार आहे. लोकसभेला ना धड इकडनं ना धड तिकडनं. काय हे म्हणतील आमच्या बाजूने हे म्हणतील त्यांच्या बाजूने नाही, त्याच्या आम्हाला बसणार आहे. पण आम्ही इलेक्शन बघत नाही आहोत. जे वितुंगवाद झालेला आहे समाजामधला तो थांबवणं महत्वाचं आहे. फडणवीसांना जे बोलता येत नाही ते छगन भुजबळांना त्यांच्या तोंडातून बोलून घेतलं जात आहे, हा तुम्ही आरोप केला होता. आजही तुम्ही त्या आरोपात आहात? याचं उत्तर मी पण 15 दिवसानंतर देईन. बाळासाहेब, तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले. ही जी यात्रा तुम्ही काढत आहे, ही यात्रा न काढता सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या असत्या, हे शक्य नव्हतं का असं वाटतं? काल माझी जी मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती आदिवासींच्या डीबीटीच्या संदर्भातली झाली आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या 2000च्या निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग ठेवून म्हणजे आदिवासींचे ते कम्प्लीट करत आले, पण नॉन आदिवासींचे ज्या राहिलेले आहेत ते आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्या त्यांच्याबद्दलची होती. तिथे हा विषय निघाला. तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहे. आता मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही असं म्हटलंय का की जे पत्र तुम्ही त्यांना लिहिले त्या पत्राचं उत्तर येणार आहे का, याचा म्हटलं तर आपण विचारण्यात आलेली आहे का. ते म्हटले अजून कोणाचंही उत्तर आलेलं नाही. बाळासाहेब, मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आहे त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं का की? नाही, मला काही सांगितलं. सर, या सगळ्या मागण्यांमध्ये आरक्षणाच्या रोज वेगवेगळ्या मागण्या होत्या. आता धनगर समाज हा एसटी किंवा एनटी समाजातनं जी मागणी करतोय त्याकडे तुम्ही कसं बघताय? एनटीडीटी मध्ये आहेतच ते अगोदर. धनगर समाज एनटीडीटी मध्ये आहेच. सर, जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले. जरांगे पाटील ऐकत नाही, त्यामुळे काहीतरी शेवटचा पर्याय आहे का सरकारकडून? जरांगे पाटील म्हणतात की 2013 पूर्वीची केस आहे, आत्ताच का अटक वॉरंट जारी करण्यात आले? आणि वाटते का हा शेवटचा पर्याय जरांगे पाटलांना अडवण्याचा? आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे, हा असा प्रयत्न होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न असे त्याच्यामध्ये तुम्ही अटक करून काय करणार? प्रश्न सुटणार आहे का? उलट तुम्ही चिघळवणार. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि जरांगे पाटलांना जी काही लिगल कारवाई ती करा. पण यामध्ये जरांगे पाटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत, कुठेतरी भाषेचा स्तरही खालती जातो, याकडे तुम्ही कसं बघता? जरांगे पाटील बेसिकली गावरान आहे, त्याच्यामुळे त्यांची भाषाही गावरान राहणारच. यात्रेचं स्वरूप कसं असेल? आम्ही असं एक रथयात्रा आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या गाड्या घेऊन शहर आलं की आम्ही थांबणार, तिथे ॲड्रेस करणार, त्या लोकांशी बोलणार आणि पुढे जाणार. ते दिवसाला आम्ही असणारा 150-200 किलोमीटर कव्हर. सर, एक मिनिट सर, एकंदरीत आता
महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी तयार झालेली आपण पाहिली होती लोकसभेला, तुम्हीही त्याचा भाग होता, त्याच्यानंतर बाहेर पडले. आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यासोबतच इतर ज्या पुरोगामी संघटना आहेत, संस्था आहेत, त्या एकत्र येऊन आता महायुतीच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात करणार आहे, असं माहिती जी ती स्वतः श्याम मानव यांनी दिलेली आहे. आपलं तुम्ही कसं पाहता? मी असं कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं त्याच्यावरती टीका नाही करत. तो भाषेचा प्रत्येकाला असणारा तो अधिकार. आणि आणखी एक सर, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यात वित्तमंत्री म्हणते की निधी नाहीये, तर मग आता काय महाराष्ट्राच्या जमिनी विकून पैसे देऊ का, अशी माहिती समोर होती. उपमुख्यमंत्री जमीन विकायची वाटा करतात. अनेक योजनांना त्यांनी निधी द्यायचं हे टाळले. मुख्यमंत्री चला ठीक है, ओके. किस प्रकार की यात्रा रहेगी ये, और जो 25 जुलाई से आरक्षण बचाव यात्रा शुरुआत होगी. चैत्यभूमि से शुरुआत होगी. चैत्यभूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है, वहाँ कोतवाल जी की मूर्ति है, उनको नमन करेंगे. वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा पूना जाएगी, फुलेवाड़े पे जाएगी, वहाँ हम लोग रुकने वाले हैं. और उसके बाद जो है उसी दिन नायगांव जाएंगे, जो सावित्रीबाई फुले का जन्म स्थान, वहाँ पर नमन करेंगे. और रात की जो है मुकाम जो है वो कोल्हापुर होगा. अगले दिन कोल्हापुर से शाहू महाराज, जब 26 जुलाई है, जिस दिन को शाहू महाराज ने आरक्षण पहली बार अनाउंस किया था, जाहिर किया था, और इसके लिए वो दिन एक महत्व है. उनके जो स्टैचू है उसको नमन करेंगे और वहाँ से ये आगे चलेगी. सांगली रुकेंगे हम लोग. दूसरे दिन शोलापुर है. शोलापुर के बाद में फिर उस्मानाबाद है. उस्मानाबाद के बाद में लातूर है. लातूर के बाद में बीड़ है, नांदेड़ है, हिंगोली, उसके बाद में यवतमाल, अमरावती, अकोला, बुल्ढाना होते हुए जालना, परभनी और औरंगाबाद को 7 तारीख को जो है उसकी समाप्ति. ये जो सेंसिटिव इलाका जो है, इस सेंसिटिव इलाके से ही हम लोग अपनी यात्रा निकाल रहे हैं. यही उद्देश्य है कि जो एक तरीके की दंगे की परिस्थिति जो बन चुकी है, उसमें दंगा करके ये सवाल हल नहीं हो सकता है. तो राजनीतिक दलों को ही ये हल करना है, और राजनीतिक दल जितने जल्दी इस पर भूमिका लेंगे तो मैं मान के चलता हूँ कि रास्ता निकालना आसान ही होगा. नहीं तो अभी के फिलहाल में दिखता है कि शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे ये मराठों के नेता बन चुके हैं. ओबीसी उनको मानने के लिए तैयार नहीं, ऐसी एक परिस्थिति है. बीजेपी के जो नेता है और उद्धव ठाकरे जी जो है वो कायस्थ ब्राह्मणों के नेता बने बैठे हैं, और ओबीसी और मराठों के बारे में कोई बातचीत नहीं कर रही है. तो ये एक पॉलिटिकल नैरेटिव जो नीचे चल रहा है, ये मैं समझता हूँ कि इन पार्टियों के लिए अच्छा नहीं है. इन्होंने पॉलिटिकल भूमिका लेनी चाहिए, समाज के ऊपर उठ के भूमिका लेनी चाहिए, और जितने जल्दी लेंगे मैं उतना समझता हूँ कि उतने जल्दी ये सवाल का हल हो सकता है. ऐसी परिस्थिति है. राजनीति के चलते पॉलिटिकल स्टैंड नहीं लिया जा रहा है, ऐसा आपको लगता है? राजनीति की वजह से मतलब मराठा को दुखाने के लिए तैयार नहीं है, ओबीसी को दुखाने के लिए तैयार नहीं. और जो नॉन मराठा, नॉन ब्राह्मण लीडरशिप जो है हमारे अलावा, जो कायस्थ ब्राह्मण की लीडरशिप है, वो कहती है कि हम क्यों भूमिका लें, हमारा कोई मतलब नहीं है इससे. तो वो समाज के तौर से इस इशू को देख रहे हैं, एक पॉलिटिकल इशू करके नहीं देख रहे. सर, एक दूसरा विषय है, पूजा खेड़कर वाला जो पूरा मसला है,
उनका फोन अभी तक नहीं लग रहा, उनको मसूरी में प्रेजेंट होना था, वहाँ पर भी वो जा नहीं पाए, और कहीं ना कहीं उनके जो पिताजी आपके ही पक्ष से चुनाव लड़ चुके थे अहमदनगर में, वो भी मिसिंग है सर। मेरे ख्याल से उनकी मुलाकात हुई थी और उनके मुलाकात में उन्होंने यही कहा कि यह प्रेस और मीडिया ट्रायल होने के बजाय कानूनी ट्रायल अगर फोटो अच्छी है तो कानूनी ट्रायल होती है तो कानूनी ट्रायल में हम इन सब का जवाब वहाँ पर देंगे। तो मैं समझता हूँ कि तब तक के लिए अपने को रुकना चाहिए, स्टैम्प मारने की कोई ज़रूरत नहीं है। दोनों अब ऐसा है कि मैं सीधे पूछता हूँ, पूजा खेड़कर को टारगेट कर रहे हो, मैं उसमें कोई दखल अंदाज नहीं करता, या उस पर कोई टिप्पणी उनके फादर भी सर सुनो, missing है। लेकिन मैं ये कहता हूँ आप ये क्यों नहीं पूछते कि जिस डॉक्टर ने इनको ये सर्टिफिकेट दिया आप उनको क्यों नहीं टारगेट कर रहे हो? सर उनको भी पूछा, आप उनकी इंटरव्यू लिए आपने कभी, मीडिया ने कभी उनको पूछा है कि भाई आपने किस बेस पर इसको सर्टिफिकेट दी? क्या इनकी मेंटल हालत जो है जो आपने सर्टिफिकेट में दी है उससे अलग है या वही है? आप उनको क्यों नहीं पूछते? या ये जो सर्टिफिकेट निकाला है ये सर्टिफिकेट किस वक्त निकाला है, कब निकाला है? इंसान की परिस्थिति बदलती रहती है, ऐसा नहीं है कि इकोनॉमिक परिस्थिति गरीब ही रहता है, कभी वो अमीर भी बन सकता है। तो आपने ये कभी उसका, इसलिए उन्होंने जो कहा कि भैया लीगल ट्रायल होने दो, मीडिया ट्रायल मत होने दो, हम लोग उस बात से सहमत हैं। लीगल ट्रायल होने दो, मीडिया ट्रायल क्यों कर रहे? मीडिया ट्रायल जब होता है तो इसका वेस्टेड इंटरेस्ट है। मैं यही कहूँगा कि भी अजित पवार का इतना बड़ा निकला, आपने तो कभी ट्रायल लिया ही नहीं उनकी, आपने कभी जज को पूछा ही नहीं है ना औरंगाबाद नागपुर बेंच के कि भी आप इस पर क्यों सो के बैठे हो। नांदेड़कर का जब एफिडेविट वहां पर दाखिल हुआ कि इसमें इंक्वायरी होनी चाहिए करके, तो कोर्ट ने उसको दबा के रखा है। तो आपने जज को क्यों नहीं पूछा कि भैया इतनी बड़ी बात होने के बाद आपने क्यों दबा के रखा है, आपके बोर्ड पे क्यों नहीं आता है? सिलेक्टिव ट्रायल करना और सिलेक्टिव ये करना, इसका जो है वो अलग से आप निकालते, मजे के लिए पढ़ते पर अखबार, लेकिन उसका अर्थ अलग निकालते हैं, इतना मैं कहूँगा आपसे। थँक्यू सर। ठीक आहे। सर्व पत्रकार बंधू भगिनींचे पक्षाच्या वतीने मनपूर्वक आभार। पत्रकार धन्यवाद।